हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? भरले का तुमचे फॉर्म सगळे? आले का तुम्ही कॉलेजवरती? ओके. तुम्हाला समजते का मी शिकवलेलं? मराठी मीडियमच्या, स्पेशली मराठी मीडियमच्या स्टुडंट्ससाठी मी मराठी मीडियममधून घेते आहे. हा पेपर आपल्याला इंग्लिशमध्येच लिहायचा आहे. सगळ्यांना कंपल्सरी नोट्स दिलेल्या आहेत, त्या पुन्हा पुन्हा लिहा, म्हणजे मग तुम्हाला लिहिता येईल. लक्षात आलं? बरं. टुडे we will start our next part, that is regional imbalance. आपण सेकंड युनिट सुरू केलं आहे, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. या नीड अँड इम्पॉर्टन्समध्ये आपण कुठला पार्ट बघितला? काल पॉव्हर्टी घेतला होता. आणि आज आपण काय पाहणार आहोत? रिजनल इम्बॅलन्स. दिस वर्ड इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. फर्स्ट लेट अस अंडरस्टँड द मीनिंग ऑफ रिजनल अँड आफ्टर दॅट इम्बॅलन्स. रिजनल मीन्स रिलेटेड टू रिजन. वेगवेगळे जे रिजन मीन्स आता इथे आपण काय करूया? प्रदेश. मराठी त्याचा अर्थ आहे प्रादेशिक असमतोल. रिजन मग स्टेट, कंट्रीज वेगवेगळ्या, त्याच्यासाठी. ओके. देन सेकंड वर्ड इज इम्बॅलन्स. इम्बॅलन्स मीन्स काय आहे? बॅलन्स म्हणजे समतोल, सगळीकडे सारखं. आणि इम्बॅलन्स मीन्स असमतोल, म्हणजे डिफरन्स. रिजनमध्ये, स्टेटमध्ये असणारा असमतोल काय आहे? तो कुठल्या कारणामुळे होतो? त्याचे परिणाम काय होतात? तो कसा आहे? हे सगळं आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. काय नाव आहे त्याचं? रिजनल इम्बॅलन्स. आता रिजनल इम्बॅलन्स मीन्स काय? अनइक्वल डेव्हलपमेंट ऑफ ए रिजन, स्टेट ऑर ए कंट्री. दोन स्टेट घ्या आता, एखादा समजा महाराष्ट्र आणि बिहार, महाराष्ट्र, ओरिसा, गुजरात, बरोबर, असे वेगवेगळे स्टेट घेतले. या स्टेटमध्ये यांची जी डेव्हलपमेंट असते, यांचा जो विकास असतो, हा विकास काय असतो? अनइक्वल, असमान. आता विकास म्हणजे काय? तिथे असणाऱ्या इंडस्ट्रीज, तिथे असणारे स्कूल, तिथे असणाऱ्या फॅसिलिटीज, तिथे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय दिसतं? असमानता दिसते. सर लेक्चर घेत का? मग सर बाहेर जा. मी सुरू केले लेक्चर ऑलरेडी ना. बर. काय आहे की या विकासामध्ये काय दिसतं आपल्याला? असमानता दिसते. सो इट इज ऑल्सो नोन ॲज डिफरन्शियल ग्रोथ्स ऑफ व्हेरियस सेक्टर्स विदिन द रिजन अँड बिटवीन द रिजन. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये, तसेच दोन प्रदेशांमध्ये असणारा असमान विकास म्हणजे काय आहे? रिजनल इम्बॅलन्स. आता का निर्माण होतो हा इम्बॅलन्स? का होतो? दोन प्रदेशांमध्ये, दोन राज्यांमध्ये, दोन भागांमध्ये हा जो विकास आपल्याला दिसतो, एका ठिकाणी खूप चांगला डेव्हलपमेंट दिसते, एका ठिकाणी खूप मागास भाग असतो, शिक्षणाच्या सुविधा नसतात, रस्ते नसतात, कम्युनिकेशन फॅसिलिटी नसतात, इंडस्ट्रीज नसतात, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी नसते, दारिद्र्य असतं, त्याच्यामुळे नोकऱ्या नसतात लोकांना, त्याच्यामुळे डिमांड नसते आणि सगळीकडे आनंद. हे असं का होतं? आणि एक भाग मात्र काय आहे की त्या भागामध्ये खूप सगळ्या इंडस्ट्रीज आहेत. त्या इंडस्ट्रीजमुळे काय आहे? सगळ्यांकडे रोजगार आहे, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, इन्कम चांगलं आहे, शिक्षणाच्या सुविधा आहेत, सगळ्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते आहेत, कम्युनिकेशन फॅसिलिटीज आहेत, पाण्याची सोय आहे. हे सगळं छान सगळं दिसतं आपल्याला. आणि एक भाग मात्र असा दुर्लक्षित दिसतो, बरोबर, एकाच देशातला. हे असं का होतं? काय कारणं असावी त्याची? तर आता आपण काय करूया? लेट अस डिस्कस अबाउट द कॉजेस ऑफ रिजनल इम्बॅलन्स. रिजनल इम्बॅलन्स कळलं का टर्म तुम्हाला? ठीक आहे. आता आपण काय करूया? व्हॉट आर द व्हेरियस कॉजेस. आता फर्स्ट कॉज तुम्हाला दिसतं इथे काय आहे? हिस्टॉरिकल फॅक्टर्स. आता हिस्टॉरिकल मराठी मीडियमच्या मुलांसाठी सांगते. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. हिस्ट्री होतं की नाही तुम्हाला? इतिहास हा विषय होता. तसंच हिस्टॉरिकल फॅक्टर्स म्हणजे काय आहे की असे काही हिस्टॉरिकल घटक असतात की ज्यामुळं काय होतो? हा रिजनल इम्बॅलन्स, प्रादेशिक असमतोल निर्माण होतो. आता हे काय आहे? कशामुळं झालेलं आहे? हिस्टॉरिकली रिजनल इम्बॅलन्सेस इन इंडिया स्टार्टेड फ्रॉम ब्रिटिश रिजिम. ब्रिटिशांच्यामुळं हा रिजनल इम्बॅलन्स
काय झाला, निर्माण झाला. ब्रिटिशांनी काय केलं की एका ठराविक भागावरती फोकस केला, एका ठराविक स्टेटवरती फोकस केला आणि काय केलं, तेवढाच रिजन त्यांनी काय केला, डेव्हलप केला. द ब्रिटिश रूलर्स स्टार्टेड टू डेव्हलप रिजन्स ॲज पर देअर ओन इंटरेस्ट. त्यांचं स्वतःचं इंटरेस्ट कशामध्ये आहे, स्वतःचं हित कशामध्ये आहे हे त्यांनी ओळखलं आणि तेवढाच फक्त काय केला त्यांनी, त्या रिजनचा, त्या स्टेटचा, त्या पार्टचा काय केला, डेव्हलपमेंट केली. दे कॉन्सन्ट्रेट ओनली 2 स्टेट्स. बघा, ब्रिटिशांनी 2च राज्यांकडे लक्ष दिलं. कोणते, वेस्ट बेंगॉल अँड महाराष्ट्र. कारण काय होतं, इथे समुद्र जवळ होता, त्यांना काय त्या ज्या काही इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन व्हायचं त्यांना ते दुसऱ्या देशामध्ये, त्यांच्या देशामध्ये त्यांना पाठवता यायचं. बंदरं होती समुद्रालगतची आणि तिथून ट्रान्सपोर्टेशन पण त्यांना काय व्हायचं, इझी जायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ह्या 2 प्रदेशांवरती, 2 राज्यांवरती फोकस केलं. कोणत्या, वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्र. आणि त्यांचा काय झाली, त्यांची चांगली डेव्हलपमेंट झाली. अँड निग्लेक्टिंग द रेस्ट ऑफ द कंट्री टू रिमेन बॅकवर्ड. आणि त्यामुळे बाकीचे प्रदेश, बाकीचे राज्य ही काय झाली, दुर्लक्षित राहिली. म्हणजे ब्रिटिश काळापासून हे चालत आलेलं आहे. ब्रिटिशांनी फोकस केला आणि तेच पुढे कंटिन्यू होत राहिलं. आपले पॉलिटिशियननी पण काय केलं, त्याच पॉलिसी पुढे कंटिन्यू केल्या. आणि तरी आता काय झालेलं आहे की या 50 वर्षाच्या काळामध्ये, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या हळूहळू इतर राज्य पण काय व्हायला लागलेली आहेत, डेव्हलप व्हायला लागलेली आहेत. हिस्टॉरिकल फॅक्टर्स हे काय आहे, कारण आहे. सेकंड आहे जॉग्रोफिकल फॅक्टर्स. हिस्ट्री झाली, आता जॉग्रोफी. भौगोलिक कारणं, भौगोलिक घटक काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. कोणते भौगोलिक घटक आहेत, बघा तुम्हाला दिसतं की काही ठिकाणी खूप सारे, आता तुम्ही वरती बघितलं का, जम्मू काश्मीरचं तर तंटा अजून कायम आहे. सगळा हिली एरिया आहे, तिथे जायला यायला पण काय आहे, खूप अवघड रस्ते आहेत, कम्युनिकेशन फॅसिलिटीज नाहीत, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज नाहीत. आणि मग का नाहीत, बिकॉज इट इज सराउंडेड बाय हिल्स, रिव्हर्स अँड डेन्स फॉरेस्ट. सगळीकडे घनदाट अरण्य आहे, वन आहे, जंगल आहे, डिफिकल्ट एरिया आहे. त्यामुळे तिथे रस्ते बांधणं एवढ्या सहजासहजी शक्य नाही. कारखाने उभ्या करणं, कारण कारखाना उभा करायचा म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करावे लागतात. तुम्हाला रस्ते, रॉ मटेरियल आणण्यासाठी आणि फिनिश्ड गुड्स देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, चांगल्या पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन, चांगल्या पद्धतीचे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या सुविधा असाव्या लागतात. आणि मग काय आहे, जॉग्राफिकल हे घनदाट अरण्यामुळे, हिली एरियामुळे आपल्याला हे सहजासहजी शक्य होत नाही. शक्य आहे, पण केव्हा शक्य आहे, इट विल इन्क्रीज द कॉस्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल वेगवेगळे प्रोजेक्ट कसे चालू करतात. तुम्ही सोन्याच्या खाणींचा प्रोजेक्ट बघितला का, बघत जा. नुसतं टी व्हीवरती पिक्चर, फिल्म, यूट्यूबवरती असं पाहायचं नाही, जरा कामाच्या गोष्टी पण पाहत जा की वेगवेगळ्या कंपन्यांचं पण आपल्याला प्रोजेक्ट्स दाखवत असतात, कसे प्रॉडक्ट बनवतात, काय काय अडचणी येतात. तर हे पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की हे किती अवघड आहे, कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंटची किती आहे, त्या प्रोजेक्टची कॉस्ट किती पडते आहे, लक्षात येते. बिहार, अरुणाचल प्रदेश, ओरिसा हे सगळे प्रदेश काय झालेत, रिमेन बॅकवर्ड ड्यू टू ॲडव्हर्स क्लायमेट अँड प्रोननेस टू फ्लड. खूप सारखा पाऊस असतो आणि पूर येत असतात. अशा या गोष्टींमुळं काय होतं की त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकलेली नाही. आणि मग हे रिजन काय झालेले आहेत की इम्बॅलन्स त्यांच्यामध्ये राहिलेलं आहे, त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकलेली नाही. जॉग्राफिकल रिजन. आता ह्याला आपण काहीच करू शकत नाही. आपण सगळ्यात तरीसुद्धा आपण काय करत आहोत की याच्यामध्ये आपलं सरकार वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करते आणि वेगवेगळे प्रोजेक्ट ह्या वेगवेगळ्या रिजनमध्ये चालू करण्याचा प्रयत्न करते. तिथे इंडस्ट्री आली की आपोआप काय होते की त्या रिजनची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी येतात, रस्ते बांधले जातात, पाण्याची सोय होते, शाळा, मग तिथे राहणाऱ्या लोकांसाठी घरं बांधली जातात, त्यांच्यासाठी शाळा सुरू होतात आणि सगळ्या रिजनची डेव्हलपमेंट होते. लक्षात आलं, हिस्टॉरिकल फॅक्टर. आणि दुसरं काय आहे, जॉग्राफिकल फॅक्टर्स. देन आता आपण थर्ड काय पाहणार आहोत, लोकेशनल फॅक्टर्स. बघा, लोकेशनच इतकं छान असतं काही ठिकाणी की ज्याच्यामुळं काय होतं की त्या भागाचा डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होते. पण बाकीचे काय आहे की आता तुम्हाला एक रिलायन्सचं मी उदाहरण सांगते. रिलायन्सला एक 15-16 वर्षापूर्वी खूप सारे गोव्याच्या आसपास तेल साठे सापडले.
लगेच सापडले करे ते गेले खणलं की लगेचच त्यांना तेलाच्या खाणी लागल्या का? नाही. त्यांनी खूप सारा पैसा त्याच्यामध्ये घातला, खूप सारं संशोधन केलं, खूप वेगवेगळ्या भागांचा अभ्यास केला, वर्षानुवर्ष त्यांचे प्रयत्न चाललेले होते. वेगवेगळे तज्ज्ञ लोक त्यांनी काय केले होते की त्यासाठी काम करत होती आणि मग इतक्या वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना ते तेल साठे सापडले होते. ठीक आहे. म्हणजे काय आहे की हे जे काही आहेत लोकेशन जे आहे, या लोकेशनमुळे रिफायनरी मग त्यांनी तिथं सुरू केली. लक्षात घ्या, गोव्याच्या त्या आसपासच्या भागामध्ये. त्यानंतर मग तिथे अनेक प्रोजेक्ट यायला लागले, आयर्न अँड स्टील प्रोजेक्ट्स, रिफायनरीज, हेवी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काही लोकेशन लागतं ते लोकेशन जर असेल तर त्या ठिकाणी काय होतं, चांगली डेव्हलपमेंट होते. आणि ज्या ठिकाणी असं लोकेशन बेनिफिट्स नसतील, हिली एरिया असेल, तर त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. बरं. आणि नेक्स्ट पॉईंट आहे ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. बरोबर. काय आहे हरित क्रांती? इन इंडिया द ग्रीन रिव्होल्यूशन हॅज इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन बाय अडॉप्टिंग न्यू ॲग्रिकल्चरल स्ट्रॅटेजी. काय आहे ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये? काय केलं जातं? मशीनच्या पद्धतीने शेती केली जाते, बाय यूजिंग व्हेरियस मशीन्स. आणि प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला जातो, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. आणि मग काय केलं जातं याच्यामध्ये की त्याच्या प्रोडक्शन इम्प्रूव्ह करण्याचा, त्याचं स्टँडर्ड पण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. सामूहिक शेती केली जाते. सगळ्यांनी थोडी थोडी शेती करण्यापेक्षा काय केलं जातं की ग्रुपनी तुम्ही एकत्र या आणि काय करा, तुम्ही तुमच्या शेती यांत्रिक पद्धतीने करा, जेणेकरून काय होईल, तुमचं जे उत्पन्न आहे, उत्पादन जे आहे ते इन्क्रीज होईल. पण काय झालं आता ह्या ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये? प्रॉब्लेम काय आले? अनफॉर्च्युनेटली गव्हर्मेंट हॅज फोकस्ड ऑन हेवी इरिगेटेड एरियाज. फोकस फक्त कशाकडे केला गेला की ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे किंवा आपण पाणी देऊ शकतो अशाच ठिकाणी गव्हर्मेंटने फोकस केला. आणि ह्या ग्रीन रिव्होल्यूशनचा बेनिफिट फक्त पंजाब आणि हरियाणा या दोनच प्रदेशांना मिळाला. तुम्ही बघितलं की पंजाबमध्ये काय आहे, खरं तर गहू खूप पिकतो. पंजाबचे लोक पण कसे एकदम छान दिसतात आपल्याला, कारण वातावरण पण खूप चांगलं आहे तिथलं पंजाब आणि हरियाणाचं. आणि दुग्ध भरपूर आहे तिथे. आणि त्यांनी ग्रीन रिव्होल्यूशनचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट करून घेतला. आणि त्यांच्या प्रदेशाचा तर काय झाला, तिथे खूप चांगली डेव्हलपमेंट झाली, विकास झाला. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन हे काही ठराविक स्टेटमध्ये, ठराविक रिजनमध्येच काय केलं गेलं, इम्प्लिमेंट केलं गेलं. बाकीच्या भागांकडे निग्लेक्ट झाला तो भाग आणि त्यामुळं रिजनल इम्बॅलन्स क्रिएट झाला. आणि लास्ट आहे आपलं पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. आपण सगळेजण त्याचे काय आहोत, साक्षीदार आहोत. काय आहे आपल्याकडची पॉलिटिक्सची स्थिती काय आहे तुम्ही पाहता आहात. सध्या काय झाले तुम्ही बघितले, ह्या 4 दिवसामध्ये खूप पावसामुळं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची तयार पिकं वाहून गेलेली आहेत. आणि सरकार मात्र काय आहे की अजूनही मदत देण्याची घोषणासुद्धा करत नाही आहे. ही परिस्थिती आहे. इन्स्टॅबिलिटी, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे. केंद्रात वेगळं सरकार आहे, राज्यात वेगळं सरकार आहे. त्यांच्यामध्ये समन्वयाचा थोडासा आपल्याला अभाव दिसतो. आणि मग काय आहे की ह्या पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीमुळं काय आहे, रिजनल इम्बॅलन्स आपल्याला दिसून येतो. बरं. पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी इन द फॉर्म ऑफ अनस्टेबल गव्हर्मेंट, व्हायलन्स, law and order problem etc. have been disturbed the flow of investment and create hurdles in the economic development of this region. एखाद्या राज्यात, बिहारची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा माहीत नसली तरी जरा पाहून घ्या तुम्ही काय आहे काय नाही. व्हायलन्स ज्या ठिकाणी चाललेली असते, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम असतो, कायदे लोक पाळत नाहीत आणि त्याच्यामुळं मग तिथे काय आहे की सगळंच राजकारण, अर्थकारण तिथलं दूषित असतं. आणि मग तिथे लोक इन्व्हेस्ट करायला, पैसे इन्व्हेस्ट करायला, इंडस्ट्री सुरू करायला, बिझनेस सुरू करायला, आपले माल पाठवायला, माल विकत घ्यायला, कुठल्याही गोष्टीला सहसा तयार होत नाहीत. आणि त्या रिजनचा डेव्हलपमेंट काय होतो, थांबतो किंवा कमी होतो.
म्हणजे काय आहे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. आता मी खूप उदाहरणं तुम्हाला देऊ शकते पॉलिटिक्सच्या बाबतीतली, पण मलाही काही बंधनं आहेत आणि म्हणून मी काय ते सगळं ओपन करून तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही थोडंसं वाचा पेपरमध्ये काय येतं काय नाही, थोडंसं चौफेर वाचन केलं की आसपासची परिस्थिती काय आहे, त्याच्यावरती आपलं मत काय आहे, आपल्याला काय वाटतं, काय असावं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो. शिक्षण म्हणजे काय आहे की नुसतं वाचायचं, अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायच्या आणि 90 आणि 95% मार्क मिळवायचे म्हणजे शिक्षण नाही. तर तुमची थिंकिंग प्रोसेस काय झाली पाहिजे, डेव्हलप झाली पाहिजे. तुम्हाला विचार करता आला पाहिजे, तुम्हाला मत मांडता आलं पाहिजे. तुमचं मत मग पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तुमचं मत राईट असेल और रॉंग असेल, काही त्याला तो काही इश्यू नाही आहे, पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे, तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजे, तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षण घेत आहात. ठीक आहे. खूप मोठा व्हिडिओ झाला, अपलोडला प्रॉब्लेम येतो. आपण काय स्टार्ट केलेलं आहे, रिजनल इम्बॅलन्स आणि कॉजेसपर्यंत आलेलो आहोत. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, बाय बाय.